नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स ॲपमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवत आहोत रेड वेल्वेट केक, पण चीज क्रीम नाही आहे. हा पण व्हिपिंग क्रीमचाच केक आहे. जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये पण व्हिपिंग क्रीमचे बनवलेले आहेत. तिन्ही मला ऑर्डर आलेल्या होत्या, त्या रेड वेल्वेटच्याच होत्या. तर तुम्ही आता कंटिन्यू 3 दिवस रेड वेल्वेटचाच केक पाहतात ते. तर हे असं आपण बेस बनवून घेतला आणि त्याला असं 3 लेअरमध्ये कटिंग करून घेतला आणि व्हिपिंग क्रीममध्ये व्हाईट गनाश मिक्स करून घेतला आणि व्हाईट डच क्रीम तयार करून घेतली. आता सोकिंग केल्यानंतर मी वरती थोडं व्हाईट गनाश लावून घेतलं आहे आणि जे व्हाईट डच क्रीम तयार करून घेतलेली ती अशी स्पॉन्जवरती स्प्रेड करून घेतली आणि नंतर फिलिंगमध्ये यूज केलेलं आहे मी व्हाईट गनाश. आणि व्हाईट गनाश केल्यानंतर मी याला पुन्हा एक स्पॉन्ज ठेवून घेतला आणि त्यालाही शुगर सिरपने सोकिंग करून घेतला आणि त्यालाही थोडं व्हाईट गनाश लावून घेतलं आणि फिलिंगमध्ये यूज केलेलं आहे मी गनाश आणि व्हाईट चोको चिप्स सेम. आणि तसंच ती मी लेअर कटिंग करून घेतले, क्रंबल कोट करून घेतले आणि क्रंबल कोट आपला रेडी झालेला आहे. त्याला आता आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मी याला व्हाईट क्रीमनेच बाहेरून कोटिंग करून घेतलेलं आहे, फायनल कोटिंग. त्यासाठी मी पहिलं साईड वॉलला असं पॅलेट नटच्या साह्याने कोटिंग करून घेतली, नंतर वरती स्प्रेड करून घेतली वरची क्रीम आणि असं आपलं फायनल कोटिंग करून घेतलेली. एक्सेस क्रीम आहे ती काढून घेतली आणि आपली केक कोम असतात किंवा स्क्रॅपर त्यांनी मी असं डिझाईन करून घेतली साईडला. आणि जो लिपसाठी आपण नोझल यूज करतो तो असं पायपिंग बॅगमध्ये भरून घेतला आणि असं क्रॉस ठेवून मी असं ते लाईनिंग करून असं डिझाईन तयार करून घेतल्या. कारण बऱ्याच वेळा रेड वेल्वेटच्या केकला आपण स्पिरल पॅटर्न करूनच डिझाईन करतो, म्हणून म्हटलं थोडं आपण काहीतरी वेगळं डिझाईन करण्यासाठी मी असं नोझलने साईडने करून असं फ्लावरचं डिझाईन तयार करून घेतली. आणि 195 नोझल्सने असे मध्ये एक असे मोदकचं डिझाईन्स करून घेतलं आणि जे आपलं क्रंबल कोट असतो ते क्रंबल उरलेलं असतं त्याचं मी असं साईडने आणि सेंटरला लावून घेतला आणि व्हाईट चॉकलेटचं हार्ट शेपचं गार्निशिंग करून घेतलेलं ते अशा सेंटरला लावून घेतल्याने केक आपला रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.